हो, गोंधळ. मूळता गोंधळीच होतो मी स्वभावाने. अगदी अगदी पहिल्यापासूनच. आयुष्याच्या कुठल्याशा टप्प्यावर तुझं माझ्याविषयी चांगलं मत होणं, मी तुझ्या प्रेमात पडणं, हा देखील एक गोंधळच म्हणूया की. नाही पटत ना तुला? तुझं असं या क्षणी मुक मुक राहणं म्हणजे माझ्या मनाचा गोंधळ सोडणं होय का? कशासाठी अट्टास करतोय मी तुझ्या समीप राहण्याचा? मनाचं मनाशी असलेलं नातं संपल्यावर नात्यात उरते ती फक्त संभाषणाची औपचारिकता. देहभोगा पलीकडील नातं हवं होतं मला. आणि निदान निदान मी ते जोपासलं. काय काय म्हणालीस? निव्वळ भंपकपणा की नामर्दपणा? देवाच्या चरणी निर्हेतुकपणाने अर्पित केलेली फुलं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतात. आणि तिथं मी मनापासून केलेल्या प्रेमाला निव्वळ भंपकपणा म्हणणं, याचं मला वाईट का वाटावं? हे जा तू. तुझ्या मनाशी आणि शरीराशी जवळीक आणि जपणूक करणाऱ्या हेतूने परिपूर्ण असलेल्या अंगतुकाशी समीप होण्यास हातूर असलेल्या तुझ्या भावनिक विचारांना मी निर्हेतुकपणानं वाट करून देत आहे. कोणताही मानसिक गोंधळ न होता अगदी अगदी सहजच